ते वाटलं चांगली पार्टी रंगीन राहील. रंगीन म्हणजे कशी पंजाब, म्हणजे तेच थोडं बहुत. मला वाटते तुम्ही बी त्याच्यासाठीच आली असाल. बोलतं का या गोपालच्या लग्नापासून सारं सोडलं. पंजाब विवाह सवयाचा झाला तेव्हा जवाई लागते या गोपाल त्याच्यासमोरचा बोलतं का. जवाई काय आपण सारे भेटलो म्हणजे सोबती सोबती होतो. तिथं कोणतं नातं नाही राहत मग. बरोबर आहे मामाजी. खा डोसा खा. आणखीन लागन तर आणखीन घे. डोस्यात काही वाद नाही म्हणा, डोसा एक नंबर आहे. झालं का महादेव पूर्ण पेरणं? हो झालं ना. एक दिवस भुईमुंग पेरला आणि एक दिवस सरकी लावली. कालपासून पाणी बी नाही आहे. हो बिलकुल कोरडं आहे. काल तर खूप ऊन तपली. तुमचं झालं का? आपल्याकडे काही माहीत नाही. सारं गोपालनं सांभाळलं आता. आपण पेरण्याकडे लक्ष नाही, कायच्याकडे लक्ष नाही. आपलं खावं प्यावं घरी राहावं. झालं मामाजी, झालं पेरून. आता एक दिवस थोडीशा तुरीगिरी आहे त्या पेरून घेऊ म्हणलं आणि ज्वारी थोडीशी. पाणी नव्हता म्हणून, नाही तर आजच झालं असतं. शांता सोनंदाच्या घरी गेली का? हो मागं लय दिवस झाली बोलावे. जा म्हणलं आता. राहीन 8-10 दिवस. नाही नाही येणार आहे ना उद्या परवा. दिने आहे ना, दिन्याची शाळा आहे. चहा प्यान का मग डोसे खाऊन झाल्यावर? बस बस चहाच पाजता नाही काही तर. पंजाबले काय आहे दुकान चालतेच. कोणाचं पेरू कोणाचं निघो नाही निघो. तर दुकानही चांगलं वाढवलं. हो बा वाढवलं आता. पहिले चहा हेच होतं. आता खर्च वाढला तो दुकानही वाढवलं. काय पेरलं गोपाल? काही नाही तेच सारखी सोयाबीन पाण्यावर आहे आता. पाटलाला नव्हतं बोलावलं का? बोलावलं होतं पण त्याची तब्येत नाही बरी म्हणे. जेवतो न झोपतो म्हणे. हो आता वय बी होऊन राहिलं ना. वय कायचं म्हणा आता मोसम बदलला असं थोडसा सर्दी खोकला. उद्या कोणाचा होका नाही का पेरागिराचा? काऊन पाटला काकूचंच तर पेरणं सुरू आहे. हो तिथं आहे ना बाया. मी काल गेलती तर आता तिकडे दूरच्या वावरात आहे. मग आपण घरचं काम करून जाणं नाही होत. घरचंही करा मग त्याच्या घरचं करा. तर त्याच्या घरचं पटपट केलं मी का मग मला जाता येते जवळपासचं वावर असलं तर. मी जाऊन राहिली देशमुखाच्या वावरात, चालशील का? येईन मी. मी येऊन राहिली तिथे शांता काकूच्या घरी. कायचा आवाज आहे हसण्याचा? शांता काकू तर नाही आली. कोण पाहुणे घेऊन आले का तर माहित नाही. मी पाहुणे आले आणि कोण नाही आले. तिथं डोसा पार्टी चालू आहे. लतानं बनवून दिली वाटते आणि गोपालने नेले. तिथंच खाणं पिणं सुरू आहे त्याचं. येणं नसन व? न म्हणजे पाणी. तुम्ही भलताच असं धरता छाया. लग्नाले तर चांगले 9-10 महिने होऊन राहिले. अजून लतानं काही नंबर नाही लावला. लावण किती 6-7 महिने झाले असं. हो म्हणा. लताचे दुसरं लग्न आहे. थोडंसं वय आहेच तिचं. कायचा विचार करून राहिली छाया? विचारायचा करून राहिली. शांता काकू बी नाही तर पैसे मागितले असते तर पैसे उचले. आता शाळा लागली तर पद्याले त्याने शाळेचे कपडे नाही आहे, पुस्तकं बी नाही आहे. ते घ्यावं लागेल म्हणलं तर पैसेही नाही आहे. थोडीशी उसनेवाडी करून राहिली असते तर शांता काकूला मागितले असते. किती पाहिजे होते? मागितले 1000 रुपये. उद्याचा बाजाराचा वार आहे तर म्हणलं सकाळी पटकन जाईन कामाला मग दुपारी जावं लागेल. तर पैसे देईन ते पण किती देईन. बाजार हाटच होती त्याच्यात. मी देईन. आताच तर म्हणे तू का पैसे नाही पेरणं आहे का कोणाकडे. आता पैसे कुठचे देशील? म्हणजे तसं ते आहे नाही. पण आपल्यापाशी राहते ना काही ठेवले आपण. ठेव आहे ते खर्च करत नाही मी. पण आता तू मागून राहिली तर देऊन देतो. मग तू द्यायची नसता वापस. तू त्या याच्यातून देऊन राहिली मला. तर देईन वापस तर देईनच मी. राहू दे ते नको देऊ. अडीअडचणीचं ठेवा लागते. तुझ्यापाशी आहे का तसे? नाही पुरी कंगाल झाली मी. काहीच नाही आता. लग्न झालं चुलत बहिणीच्या तिथंच खर्च झाला खूप. नाही आहे ना मग घेऊन जायचं. तुमचं कमी आहे का तर अर्चनाताई दुकान? आता थंडच आहे. आता काय आहे उन्हाळ्यात थोडंसं लग्न ये होते तर ये ब्लाऊज गिऊज शिलाई देत नाही गावातल्या बाया. उद्या देईन परवा देईन. आता एक एक कोणाकोणाकडे 2-2 महिने होऊन गेले तर देतच नाही. डिझाईनचे ब्लाऊज पाहिजे ना असं ब्लाऊज पाहिजे. खेड्यापाड्याने ह्याच ऋण आहे. एवढे चांगले ब्लाऊज शिवता तुम्ही. तेच तर आहे मा म्हणणं. शेतीकडे गेले असता शहरात तर याची पण उधारी ठेवली असती का 2-2, 4-4 महिने. अजून मी पहिल्यांदा दुकानदार तवाची याची उधारी आहे 4 ब्लाऊजची.
मग देतो, बरसात झाल्यावर देतो, आता म्हणून मालपाणी निघल्यावर देतो. ब्लाऊज घालून लागन तरी फाटून जाईल. एवढी मेहनत केली मी उन्हाळ्याभर, एवढी शहरात केली असती ना तर डबल टिबलने पैसे झाले असते. हो ते तर आहेच, गावात काय कोण पैसे देते. 100 भाव बी करते. या चिल्लर चाललर सिलाई मारण्यानंच गणा मिळत जाते. मार घेऊन येते 4-5 कपडे आणि 50 रुपये देत नाही. नाही म्हणलं तर माजली आहे म्हणून. चाल जातो बा घरी, वेळ होऊन राहिला. हो मी बी जातो ना. चला. आली का मजा वहिनी? खूप मजा आली बा. तुम्ही आखरी त्या एक्सलेटरवर चढायलाच लावलं मला. वाटलं का मग? कायचं कठीण आहे, एकदा चढलं म्हणजे झाली मग. याच्यापेक्षा तर आपण वावरात काड्या जंगलाने चढतो. हो पण ते मशीन थोडी राहते. एकदा चढल्यावर मजाची, मस्त फिरूच्या वाटलं. असं वाटे मग खाली जाऊन वर जा, तसंच वाटते, मजाची ते. मग तिला लोक सांगू आपण केलं म्हणून. तू येत नाही म्हणे ना? येत नाही म्हणे, पण मरे नेलं नाही म्हणून. झोपली वाटते तिघही जण. हो झोपले, गाडात गुड झोपले. मस्त आता कॉफी करतो ना, कॉफी प्या थोडी थोडी. झोपाच्या टाईमलेच प्या लागते. पिऊन पहा मग हातची. स्वयंपाक तर जेवण तुम्ही तुमच्याच हातचं करून राहिले ना. जो खूप आराम वाटून राहिला आता. मी म्हणून राहिली मी सकाळी उठीन आणि तुमच्या किचनच्या खालचं ते पूर्ण साफसफाई करून देईन. मला ते 1-2 काकरूचे दिसले. हो पेस्ट कंट्रोल केलं होतं मागं. याचा कंट्रोल फवारे मारून देते. हीट घेऊन ये जा, हीटनं तर पुरं मरते. नाही तर ते लक्ष म्हण रे काय होतेच आहे. इकडून गडर लाईन राहते ना, त्यातून येते. चला फिक्की प्यान का गोड प्यान कॉफी? त्याला तर गोडच पाहिजे बाबा. हो मी यायच्याच सारखी मी पिईन. करू का मी? मी करतो. पोरं बाळं तिकडे झोपले, आमचं दोघी सोबत सोफ्यावर. तुम्ही झोपा बेडरूममध्ये. ह्या पलंग मी बसले पलंगासारखंच काय. याच्यावर मी येऊन जातो, नाही तिकडे शांताबाई होऊन जा, मी सोफ्यावर होऊन जातो. कायले इथं आहे ना पोराची बेडरूम, तिथे एक पलंग आहे ना रिकामं. तुम्ही सुनताबाईन इथे होऊन जा, शांताबाईंनी तुम्ही तिकडे चालल्या जा. सोफ्यावर पडल्या बिडल्या. ठीक आहे, करा कॉफी. नाही तर झोपतो बाबा आता.